नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी पण आरोग्यासाठी खूप उपयुक्त अशी भेंडी. भेंडी चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चला तर मग बघूया भेंडीची भाजी. मी भेंडी बारीक चिरून घेतली आहे. ती आता एका तव्यामध्ये चांगली भाजून घेणार आहे. भेंडी आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्याचबरोबर भेंडी हृदयासाठी देखील गुणकारी आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. इथे मी थोडंसं भेंडीमध्ये तेल टाकत आहे. तेल टाकून चांगली परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे चांगली परतून घेतली आहे. इथे मी एक कांदा घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे. त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. माझ्याकडे भेंडी कमी असल्यामुळे मी अर्धाच टोमॅटो घेत आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा घेऊ शकता. इथे मी टोमॅटो सुद्धा बारीक करून घेत आहे. भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असतं. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए मुळे डोळे आणि त्वचा देखील चांगली होते. ही भाजी मुलांना नक्की द्या. त्यांच्या टिफिनमध्ये आठवड्यातून एकदा नक्की द्या. आता मी इथे हिरवी मिरची देखील बारीक करत आहे. बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला मिरची बारीक करून थोडासा लसूण सुद्धा मी ठेचून घेतलेला आहे. इथे आपलं सगळं कापण्याची तयारी झालेली आहे. आता आपण देऊया फोडणी. बघा इथे लसूण सुद्धा आपण ठेचलेला आहे. आपण आता भाजीला फोडणी देऊया. तर इथे मी तेल घेत आहे. 2 पळ्या तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा आणि मिरची परतून घ्यायची आहे. आणि आता टाकायचं आहे थोडंसं लसूण देखील चांगला परतून घ्यायचा आहे. हे परतल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसंच टाकायचं आहे. नंतर आपण मीठ टाकणारच आहोत. अशा पद्धतीने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. तर इथे टोमॅटो मऊ झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. हळद परतून लगेच आपण त्याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आहे. भेंडी चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगोदरच आपण मीठ टाकलं होतं, त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपण चांगली मिक्स करून घ्यायची. त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकून ठेवायची. 5 मिनिटात आपली भेंडी तयार आहे. बघा अशा पद्धतीने गावरान पद्धतीने चांगली भेंडी तयार आहे. तर मंडळी, भेंडी ही साधी भाजी असली तरी तिचे फायदे खूप मोठे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेंडी कशी तुम्ही बनवता हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.